निमगाव सभामध्ये प्रचार करताय, तर त्या संदर्भात काय सांगाल? निमगाव सभामध्ये येण्यामागचं कारण म्हणजे आता 2024च्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक बाजारामध्ये जातोय आणि मला तरी असं वाटतं की आशाताई बुचकेंना इथे डायरेक्टली येऊन स्वतः उभं राहण्याची गरज नाही, कारण आशाताई बुचके हे नावच सगळ्यांना प्रचलित आहे, पण प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी आणि प्रत्येकाच्या जवळ पोहोचणं गरजेचं, म्हणून आम्ही आज हा निमगाव सभाचा बाजार इथे करण्यासाठी आलेलो आहोत की जेणेकरून प्रत्येक मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू शकू, नाही तर आशाताई बुचके नामी काढणार. तालुक्यातून अनेक उमेदवार आहेत, काय सांगाल? अनेक उमेदवार म्हणजे अनेक नवीन चेहरा सत्यचंद्र असतील किंवा तुलसेट बेनके असतील किंवा माजी आमदार शरद सोनवणे असतील. नवीन चेहरा बद्दल तुम्ही म्हणाल तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की नवीन चेहरा का हवा, हा सगळ्यात मोठी गोष्ट. त्यात मिरवण्यासारखं कोणतं वाक्य नाहीये की नवीन चेहरा हवा, कारण नवीन चेहराची गरजच नसताना आज मला एवढंच सांगायचं की बारामतीचे आपले जे काका आहेत त्यांचे वर्षानुवर्ष आपण म्हणतो इथे जे उमेदवार निवडून येत आहेत, मग त्यांना त्यांच्या निष्ठावंतांवर आणि जुन्या कार्यकर्त्यांवर विश्वास नव्हता का की त्यांना नवीन चेहऱ्याची गरज पडली? आज त्यांनी विचार केला का की त्यांचे जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना आज काय वाटलं असेल आणि खरंच मनापासून सगळे कार्यरत होणार आहेत का? आणि नवीन चेहरा तुम्ही देताय, तुम्ही सहकारातून राजकारणात आणताय, ज्याचं विजन शून्य आहे, ज्याला राजकारणाबद्दल काहीच ज्ञान नाहीये, अशा व्यक्तीला तुम्ही आणताय. जो व्यक्ती असं म्हणतोय की मी पुजारी आहे कारखान्याचा आणि शेतकरी वर्ग हा मालक आहे, कुठून तुम्हाला कधी दिसलं? शेतकरी वर्गाचे बंगले कुठे दिसले तुम्हाला? आज मला सांगा, आज प्रत्येक कारखान्यातला व्यक्ती हा रस्त्यावर उतरलेला आहे. कशासाठी? प्रचारासाठी. म्हणजे कामगार वर्ग जो आहे आज कारखान्याचा तो प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही सांगावीशी वाटते की आज मला जुन्नर मी फिरते प्रचारासाठी तर यूपी आणि बिहार झालेला दिसतो. सॉरी कदाचित मी बोललेलं चुकीचं असेल, कारण यूपी बिहार सुद्धा आता त्या प्रकारात राहिलेलं नाही, कारण तिथे योगी बाबा असल्यामुळे आता हा दहशतवादच तिथे पूर्ण संपलेला आहे. आता हा नव्याने जुना जो यूपी बिहार होता तो जुन्नरमध्ये घडतोय, कारण आज आम्ही ज्यांच्याकडे जातोय त्यांना मनापासून आमच्याशी बोलावंसं वाटतंय, आशाताईंच्या कार्याचं कौतुक करावंसं वाटतंय, आमच्यावर दोन शब्द बोलावेसे वाटतात, पण प्रत्येक जण घाबरतोय. नको आमचे फोटो काढतील, व्हायरल होतील, नको आमच्या पोटावर पाय येईल. आज जर नवीन चेहरा आहे आणि ही दहशत घेऊन येणार असेल तर कोणाला हवंय? सहकार आणि राजकारणाचं जर तुम्ही एकत्रीकरण उद्या केलात तर प्रत्येक घरामध्ये एक दबावशाही निर्माण होणार आहे आणि मला असं खरंच वाटत नाही की कोणत्याही मतदाराला ही दबावशाही मान्य असेल. आज प्रत्येकाला लोकशाही पाहिजे, दबावशाही नाही हवी आहे. त्यामुळे नवीन चेहरा का हवा हा प्रश्न आहे माझा मतदारांना. तुम्ही एवढ्या ताकदीने आशाताई बुचकेंचा प्रचार करताय, जुन्नर या ठिकाणी सभा झाली, सभेमध्ये जयंत पाटील आले होते, त्यांनी सांगितलं ज्यांच्या मागे शरद पवारांचा आशीर्वाद असेल तोच जुन्नरचा आमदार असेल, काय सांगाल? अहो आम्ही हेच सांगतोय, जयंत पाटील आले ते बोलून गेले, बघा ही गर्दी, आणि ह्या गर्दीने आजच निकाल दिलेला आहे की उमेदवार सत्यशील शेरकर हे आत्ताच हे झालेले आहेत, विजयी झालेले आहेत. जर तुम्ही पहिलेच तुमच्या मीटिंगला तुमच्या सभेला सांगताय की उमेदवार तुमचे विजयी झालेले आहेत, तरी सुद्धा तुम्हाला एवढ्या आपल्या शरदचंद्र पवारांना इकडे आणावं लागतंय, परत दुसरी मीटिंग घ्यावी लागते. पुन्हा तुम्ही तेच सांगताय की जे एवढा सभा इथे आलेला आहे आणि या सभेमध्ये एवढे उपस्थित बघून आम्ही सांगतोय की नक्कीच उमेदवार जिंकलेला आहे, तरी तुम्ही उद्या पुन्हा सुप्रियाताई सुळे यांची सभा लावलेली आहे. याचाच अर्थ तुमच्या पायाखालची वाळू पुरती सरकलेली आहे. तुम्ही तुमच्या मनाचं समाधान करत आहात, मतदारांच्या नाही, कारण मतदार हा शून्य आहे. त्यालाही माहिती आहे आज सभेला गर्दी कोणाच्याही होऊ दे, ती फक्त आणि फक्त भाषण ऐकण्यासाठी असते. त्यामुळे मतदारांचे मतपरिवर्तन होतील याची काहीही गॅरंटी नाही. त्यामुळे सहकाराच्या क्षेत्राला, सहकारामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राजकारणात आणताय, ज्याला स्वतःचे दोन शब्द सुद्धा मांडता येत नाहीये, यासाठी सभा चालल्या आहे. कारण व्यक्तीला माहीतच नाहीये की मला पुढे जाऊन काय करायचंय. ते खासदारांना विचारून सांगणार आहेत की मी पुढे काय करणार आहे. त्यांना विचारले प्रश्न की तुम्ही पुढे तालुक्यात काय करणार आहे, ते सांगतायत मी खासदारांना विचारून सांगतोय. याचाच अर्थ ज्याच्या समोर विजन नाहीये, ज्याच्या समोर जुन्नर तालुक्याचा आराखडाच नाहीये, ज्यांना फक्त एवढंच ज्ञात आहे आज कारखान्यावर कोटींचं कर्ज आहे, कोटींचं कर्ज प्रॉपर आकडा सांगायला गेला तर चुकेल, म्हणून मला असं म्हणायचं आहे की 100 कोटींचं कर्ज आहे आज कारखान्यांवर. आणि अशा या कर्ज असणाऱ्या कर्ज इथपर्यंत होऊ देणाऱ्या संचालक मंडळाला पुन्हा तुम्ही राजकारणात उतरवताय, म्हणजे तुम्ही वेगळं काय करताय? आणि बरं, राजकारणात उतरवताना तुम्ही जुन्या निष्ठावंतांना दुखवताय. याचाच अर्थ फक्त आणि फक्त
इथे कोल्हे साहेबांनी जी काही खेळी केलेली आहे त्याचं नक्कीच त्यांना उत्तर येतं. 23 तारखेला आपली जनता देणार आहे, जनता जनार्दन देणार आहे. काल मीडियावरती आशाताईंच्या सभेमध्ये दगड मारला असंही पाहायला मिळते. इतकी सुंदर ओतूरची रॅली झाली होती. विशेष म्हणजे आशाताईंच्या सभेचं हे मला हे सांगायचंय, आता तुम्ही जेवढे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये बघाल तर पूर्ण कुलस्वामी पतपेढी सुद्धा मुंबईपासून इथे उतरलेली आहे. आपण जर शरद सोनवणेंबद्दल बोलायला गेलं तर मला एवढंच सांगायचं आहे की तालुक्याला आमदार हवाय, कलाकार नाही. मला खूप वेळा सांगावंसं वाटतं, रोज आम्ही बघतोय, कधीतरी आम्ही सूटबूटमध्ये इस्रोची शाळा इकडे आणतोय, कधीतरी आम्ही त्यांचे तंबोरे घेतोय, टाळ वाजवतोय, लेझिम नाचतोय. आणि खरं बघायला गेलं तर जी पगडी आपण ह्याची घालतो वारकरी संप्रदायाची, ती घालण्याचा हक्क कोणी दिले तुम्हाला? आज आपण मांस मटण मच्छी खातोय, वावरतोय कुठे? हा सगळा प्रकार करण्या इतकं म्हणजे अक्षरशः तुम्ही वारकरी संप्रदायाचा सुद्धा खेळ मांडलेला आहे. तुम्ही वेगवेगळे नटरंग साजरे करता लोकांसमोर. वयस्कर महिला तुमचे पाय धुताय, यातून तुम्ही काय दाखवताय? अहो, तालुक्याला आमदार हवाय, कोणते बाबा नकोयत. आपल्याला खूप आहेत, आपले हरिभक्त पारायण करणारे भरपूर बाबा आपल्या तालुक्यात आहेत, अतिशय उत्कृष्ट कार्य करतायत सगळे हरिभक्त पारायण. मग तुम्ही नेमकी काय दाखवताय? रोज उठून एक महिला तुमचे पाय धुते, तुमच्या पदराने पाय पुसते. याला काय अर्थ आहे? तुम्हाला आमदारकीच्या नेतृत्व करताना लोकांना आम्ही पुढे काय करणार आहे हे सांगायचंय. त्या दरम्यान इथे रोज एक कलाकारी चाललेली आहे, रोज एक कलाकारी, रोज काहीतरी नवीन बघायला मिळतंय. आणि बरं त्यात ते हे म्हणतायत की शिवसेना पक्षाला जर वाचवायचं असेल तर मलाच मतदान करा, तरच तालुक्यात शिवसेना वाचेल. अहो, हे बोलताना तुमची जीभ सुद्धा सरली नाही पाहिजे. कारण निष्ठावंत असलेल्या आणि शिवसेनेला तालुक्यामध्ये बळ देणाऱ्या आपल्या ज्या आशाताई बुचके होत्या आहेत, ज्या त्यांनी सातत्याने शिवसेनेला बळ देऊन इथे शिवसेना मोठी केलेली आहे, शिवसेनेला साथ दिलेली असताना तुम्ही घातपात करून आशाताई बुचकेंची हकालपट्टी केली. खरोखर तालुक्यात एक संघ शिवसेना असताना शिवसेनेचे तुकडे तुकडे करण्याचं काम तुम्ही एकमेव व्यक्तीने केलेलं आहात. आणि आज तुकडे तुकडे केल्यानंतर तुम्हाला स्वतःला त्या पक्षावर, त्या नेतृत्वावर, उद्धव ठाकरेजींवर विश्वास उरला नाही, म्हणून तुम्ही तिथून उडी मारून दुसऱ्या पक्षात गेलात. आणि आज तुम्हीच सांगताय की तालुक्यामध्ये जर शिवसेना वाचवायची असेल तर मलाच मतदान करावं लागेल. त्यातही तुम्ही परवाच्या भाषणात सांगताय की मी महायुतीचं तिकीट मागणार होतो, पण अतुल साहेब महायुतीत ह्याच्यामध्ये अजित पवार गटात गेले, नंतर मी तुतारीचं तिकीट मागणार होतो. याचा अर्थ एकीकडे तुम्ही तुतारीचं तिकीट मागणार होते हेही मान्य करताय, आणि दुसरीकडे तुम्ही मी जर राहिलो तर शिवसेना वाचेल हेही तुम्ही बोलताय. याचा अर्थ तुमच्या बोलण्यात कुठेच ताळमेळ नाहीये. कारण फक्त एवढंच की रोज आपल्याला फक्त लोकांसमोर कोणत्या प्रकारे कलाकारी करायची आहे एवढंच आपल्याला येते, पण लोक अडाणी राहिलेली नाहीत. कारण तुम्हाला 5 वर्षाची संधी होती, त्या 5 वर्षात ना इस्रोची शाळा इकडे आली, ना कोणत्याही प्रकारचे मुलं इथली सायंटिस्ट झाली, ना इथे कोणत्याही प्रकारचे मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही राबवल्या ज्या फक्त तोंडी बोलल्या गेलेल्या होत्या. पर्यटन तालुका फक्त घोषित तुम्ही तोंडाने केलेला आहे, अजूनपर्यंत कागदोपत्री नाही. ताई, उद्या पुन्हा ओतूर या ठिकाणी एक सभा आहे, काय सांगा? कुठे? ओतूर या ठिकाणी एक सभा आहे. अजितदादा पवारांची सभा आहे. आता मला तर या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं. अजितदादा पवारांचं पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी तालुक्यामध्ये महायुतीला एकोपा ठेवण्याचं कार्य त्यांच्याकडे झालेलं नाहीये. आणि त्याचमुळे कदाचित आज तालुक्यामध्ये महायुतीचेच 3 उमेदवार होते. हे त्यांच्या पालकमंत्री असल्याचं अपयश आहे तसं बघायला गेलं तर. कारण या गोष्टीला अतिशय सुरेखरित्या ते हँडल करू शकत होते, त्यांनी ती हँडल केलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले बेनके साहेब, त्यांचंही काही वेगळं नाही आहे. आज त्यांच्या सुद्धा शाळांचे कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांचे सुद्धा पतपेढ्यांचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत फक्त आणि फक्त प्रचार करण्यासाठी. पुन्हा विचारते, लोकशाही कुठे राहिली आहे? जर तुम्ही पगार एका संस्थेचा घेताय आणि काम प्रचाराचं करताय तर लोकशाही इथे राहिली कुठे? म्हणूनच म्हटलं की याला UP बिहार का म्हटलं मी, कारण ही ही दडपशाही फक्त आणि फक्त त्या काळात तिथे चालायची, आजही नाही. म्हणून तिथे योगी बाबा आहेत ना, तर इकडे आपल्याला आशाताई बुचकेंना आणावंच लागणार आहे. कारण या धतिंगला, या दडपशाहीला पूर्णपणे समूळ उच्चाटन करण्याचं काम फक्त आणि फक्त ती मर्दानी करू शकते, ती म्हणजे आपल्या तालुक्याची रणरागी. बेनके साहेबांचं बोलायला गेलं तर कधी कोणाच्या सुखदुःखाला आजपर्यंत उभे राहिलेले नाही, कधी कोणत्या कार्यक्रमाला दिसले नाहीत. आत्ता फक्त मला कळतंय की आता आमदारकी येणार तर होम मिनिस्टर लागले.
मोठ्या देवीला गाड्या निघाल्या. अरे बापरे, मला आश्चर्य आहे. तुम्ही साहेब, आमदार साहेब, टाळीत कावळा सापडला असे निवडून आलात. नशीब, तुम्ही देवाचे किती आभार मानायला पाहिजे होते आणि तुम्ही अक्षरशः या जनतेचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे होते. आणि महिलांना 5 वर्षात 5 वेळा नवरात्रीमध्ये खरोखर देवदर्शन करून द्यायला पाहिजे होते. पण तुम्ही आजही तुम्ही जनतेचे आभार मानलेले नाही. ज्या वेळेला तुम्हाला ज्यावेळेला तहान लागली तेव्हा तुम्ही विहीर खोदताय आणि आता 5 वर्षांनी तुम्ही महिलांना मोठ्या देवीचं दर्शन करवताय. तुम्ही होम मिनिस्टरचे कार्यक्रम राबवताय आणि आता तुम्ही लोकांमध्ये येताय. लोक सुजाण आहेत. तुम्ही केव्हा लोकांपर्यंत पोहोचणार हे त्यांना पूर्णपणे ज्ञात आहे आणि म्हणूनच तालुका हा तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कारण तुम्ही कुठेही विकास कामं न करता सातत्याने तुम्ही स्वतःची प्रगती करत राहिलात. अहो, तुम्ही इथे कमी आणि पुण्यात जास्त राहिलात. आशाताई बुचके 365 दिवस, वर्षाचे 5 वर्ष, आज 22 वर्ष झाले पूर्ण वेळ तालुक्याला देतात. मला सांगा, ह्यातला प्रत्येक व्यक्ती निवडून आला की कोण पुण्याला जाते, कोण मुंबईला जाते, कोण फक्त आज तर जे उतरलेत त्यांनी कारखान्याकडे सुद्धा नीट बघितलेलं नाहीये. मग अशा व्यक्तींची बरोबरी आपण आशाताईंबरोबर करू शकत नाही. कारण छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत फक्त आशाताई जनतेसाठी सदैव उभी आहे. काय आपण जनतेला काय आवाहन करायचं? मी नक्कीच जनतेला आवाहन करेल की आज आम्ही अंगावर काटे येईल असे अनुभव लोकांचे ऐकतोय. अगदी पोलीस स्टेशनांपासून महिलांच्या लव जिहाद प्रकरणं, मुलींचे गायब होणं, जुन्नर तालुक्यातनं मुलींचं गायब होणं, हिंदुत्वाची लढाई जर आपण म्हटलं तर तालुक्यामध्ये आता एकमेव फक्त रणरागिणी उरलेली आहे जी हिंदुत्वाची लढाई लढते, ती म्हणजे आशाताई बुचके. आणि मग अगदी तुमच्या छोटे काम असू दे, तुमची डीपी जळालेली आहे, तुमच्या घरामध्ये लाईट नाहीये, तुमच्या रोड नाहीये, तुमच्या एरियातलं कुठचंही छोटं काम असू दे किंवा मोठे रस्ते असू देत, आज गडकरी साहेबांपासून किंवा दिल्लीपासून 20-20 कोटीचे फंड आणण्याचं काम सुद्धा आशाताई बुचकेने एक जिल्हा परिषद सदस्य असताना केलेलं आहे. त्यामुळे मला जनतेला आवाहन करायचंय की एक जिल्हा परिषद सदस्य संपूर्ण जुन्नर तालुक्यात एक असं गाव सोडलं नाही की जिथे काम केलं नाही. तर मग ती एवढं काम करू शकते तर तुम्ही तिला आमदार बनवल्यानंतर ती तुमच्यासाठी कशा प्रकारे उभी राहू शकते हे मलाही बोलायची गरज नाहीये. त्यामुळे जनतेला आवाहन आहे की तुम्ही नक्कीच येत्या 20 तारखेला 5 नंबरचं बटन आणि प्रेशर कुकरलाच म्हणजेच आशाताई बुचके यांनाच नक्कीच आमदार होण्याचा गुलाल उधळायला संधी द्याल एवढी अपेक्षा करते. जय श्रीराम. आशाताई बुचके तुम आगे बढ़ो.